असतो. आपण तेवढ्या तळमळीनं काम करतो का? हा मूलभूत प्रश्न आहे. म्हणून स्वामीजींनी सांगितलं, की गेल्या काही हजारो वर्षांमध्ये किंवा शतकांमध्ये भारतीय मानसिकता ही गुलामाची बनत गेली आणि म्हणून ह्यांना जर ह्यातनं बाहेर काढायचं असेल, तर तू ग्रेट आहेस, तू सर्व शक्तिमान आहेस, तू सशक्त आहेस, हे प्रत्येक जीवापर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे. अन्यथा आपण बघतो आपल्याही आयुष्यामध्ये, की अरे माझं आयुष्य असंच चालणार. माझं नशीबच असं आहे. माझ्या प्रारब्धातच असं लिहिलेलं आहे. असे वाक्य आपण जी सदैव उच्चारत राहतो. स्वामीजींनी ह्याचंही कारण या त्यांच्या विचारांमधून मांडलं, की ही गुलामीची सवय आपल्याला जन्मोजन्मी लागली आहे. मागच्या जन्मात आपण कोण असू माहीत नाही, पण जिथेही असू, तिथे आपल्याला दुर्बल बनवण्यासाठी सातत्याने काम केलं गेलं. त्याच्या मागच्या जन्मात आणखीन कोणी असो आणि ह्या सगळ्याच आणि जसं व्यक्तिगत जीवन आहे, तसं सामाजिक जीवन सुद्धा आहे आणि गुलाम असणं हेच कसं श्रेष्ठ आहे, असे अनेक गोष्टी, पौराणिक गोष्टी, धार्मिक गोष्टी समाजामध्ये पेरण्यात आल्या आणि ह्यातून समाजाला दुर्बळ केलं गेलं आणि म्हणून स्वामीजी म्हणतात, की पुन्हा एकदा या सत्याची आठवण आपण प्रत्येकाला करून द्यायला पाहिजे आणि हाच विचार डोळ्यांसमोर ठेवून किंवा स्वामीजींनी पाहिलेले हे स्वप्न, स्वामीजींची भारताविषयीची असलेली संकल्पना, कल्पना किंवा भविष्यातील भारत या संकल्पनेतूनच आपण हा स्वयंप्रेरकचा उपक्रम गेले काही वर्ष चालवत आहोत. त्यातनं किती लोकं बदलतील, कित्येकांच्या आयुष्यात किंवा त्यांचे विचार बदलतील, नाही माहिती. पण प्रयत्न करणं हे मात्र आपल्या हातात आहे आणि त्याच दृष्टिकोनातून हा गीता समजावून सांगण्याचा किंवा गीतेचा प्रवास करण्याचा हाही त्यातलाच एक भाग. कारण बऱ्याचदा आपल्याच धर्मग्रंथातील वचनं ही अशी काही मोडतोड करून आपल्याला सांगितली जातात आणि ती वारंवार सांगितली गेल्यामुळं एखादं खोटं 100 वेळा सांगण्यात आलं, तर ते 100 वेळा होत असताना सत्य होऊन जातं आणि तेच खरं वाटायला लागतं. जसा आजचा श्लोक आहे. आजवर अनेकदा तो श्लोक आपण ऐकलेला आहे. त्याचा अर्थही ऐकलेला आहे आणि अर्थ विविध ठिकाणावरून ऐकलेला आहे आणि त्याच्यातून फार चुकीचा असा समज आपल्याकडे पिढ्यानपिढ्या होत गेलेला आहे आणि म्हणून हा एक प्रयत्न आहे, की पुन्हा ते सत्य ज्ञान, आपल्या धर्माची पुन्हा मूळ संकल्पना, त्यातला विचार हा या गीतेच्या माध्यमातून सांगायचा आहे. स्वामीजींच्याच आयुष्यातला एक असा प्रसंग आहे. स्वामीजी एका ठिकाणी गेले असताना एक व्यक्ती त्यांना भेटतो, आवर्जून भेटायला येतो आणि स्वामीजींना विचारतो, "स्वामीजी, माझं मूल्य किती? म्हणजे माझी व्हॅल्यू जी आहे ती किती आहे?" तर स्वामीजी म्हणतात, "फार सोपं उत्तर आहे. मी जरूर तुला ते उत्तर देईन. पण त्याच्या अगोदर एक काम करशील." स्वामीजी त्याच्या हातात एक दगड देतात आणि सांगतात, "या दगडाची किती व्हॅल्यू आहे तेवढं जरा शोधून आण. फक्त अट एकच आहे, दगड विकायचा नाही. संध्याकाळपर्यंत परत दगड घेऊन माझ्यापर्यंत यायचं आणि मग दगडाची व्हॅल्यू किती आहे ते सांग." तो म्हणतो, "ठीक आहे, काही अवघड काम नाहीये." तो जातो, भाजीवाल्याकडे जातो. त्या भाजीवाल्याला विचारतो, "बाबा रे, ह्या दगडाची किंमत काय आहे?" भाजीवाला म्हणतो, की "माझ्या वजन काट्यावरती ठेवायला मला हे वजन आहे आणि माझ्या योग्यतेचं आहे. तर मी तुला 1 किलो बटाटे या दगडाच्या बदल्यात देऊ शकेल." तो म्हणतो, "1 किलो बटाटा ही या दगडाची व्हॅल्यू आहे." त्याला खूप आनंद होतो, की मला या दगडाची किंमत कळली. तो पुन्हा दुसऱ्या एका व्यक्तीकडे जातो. तिथं त्यांना विचारतो, की "ह्याची किंमत तुम्ही काय द्याल?" तोही अशाच पद्धतीने उत्तर देतो. वेगवेगळ्या ठिकाणी जातो, वेगवेगळी उत्तरं त्याला मिळतात. तो शेवटी सोनाराकडे जातो. सोनाराला विचारतो, "या दगडाची किंमत काय?"
सोनार ती गोष्ट पाहतो आणि तो म्हणतो, की "मी अनेक किलो सोनं तुला ह्याच्या बदल्यात देऊ शकेल." तो आश्चर्यचकित होतो, की ज्या दगडाची किंमत 1 किलो बटाटा होती त्याच्या बदल्यात एवढं सोनं कसं काय देतोय हा? तो म्हटला, "विकायचं नाहीये आपल्याला दगड." आणि तो पुन्हा येतो आणि जो काय म्हणतो आपण हिरे, माणिक, रत्नांचा जो जवाहीर असतो, त्या जवाहिराकडे जातो आणि त्याला म्हणतो, "हा दगडाची व्हॅल्यू काय आहे?" तो जवाहीर त्या सगळ्या दगडाचा अभ्यास करतो आणि त्याला सांगतो, की "माझं जेवढी संपत्ती ती सगळी संपत्ती घेऊन जा आणि हा दगड मला दे." तर तो माणूस अजून आश्चर्यचकित होतो आणि तो दगड घेऊन स्वामीजींकडे येतो. स्वामीजी म्हणे, "मी दगड सकाळपासून वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन गेलो. प्रत्येकाने मला वेगवेगळी किंमत सांगितली. भाजीवाल्याने सांगितलं 1 किलो बटाटा ही त्याची किंमत आहे. तेवढे घेऊन जा." सोनाराने त्याची किंमत सांगितली. जवाहिराने तर सांगितलं, "माझी अख्खी प्रॉपर्टी जेवढी आहे तेवढी सगळी घे आणि हा दगड मला दे." स्वामीजींनी सांगितलं, "हीच तुझी व्हॅल्यू आहे. माझी किंमत किती हे मी इतरांना विचारायला चाललोय आणि जेव्हा मी दुसऱ्याला विचारतो, तर दुसऱ्याचं जेवढं ज्ञान त्याच्यानुसार तो तुझी किंमत ठरवतो." भाजीवाल्याकडे गेल्यानंतर त्यांनी त्या दगडाला 1 किलो बटाटा एवढीच त्याची किंमत ठरवली, कारण त्याला दगडाची किंमत माहितीच नाहीये. त्याच्या दृष्टीने तो केवळ एक वजनासाठी वापरण्यात योग्य असा दगड आहे. त्यामुळे त्याने 1 किलो बटाटे देण्याचं तुला कबूल केलं. पण तेच ज्या जवाहिराकडे गेला होतास, त्याला माहिती आहे हा दगड कशाचा आहे आणि असा दगड इतका अमूल्य आहे, की ज्याची व्हॅल्यूच करता येणार नाही आणि हा जर दगड माझ्याकडे असेल, तर मी गर्भश्रीमंत होईल. म्हणून तो तुला म्हणला, की माझ्याकडे जेवढं आहे ते सगळं तुला घेऊन टाक. त्याच्या बदल्यात मला हा दगड दे. तसंच तुझी व्हॅल्यू आहे. जोपर्यंत तू दुसऱ्यांना तुझी व्हॅल्यू विचारत राहशील, तोपर्यंत दुसरा त्याच्या ज्ञानानुसार, त्याच्या अनुभवानुसार तुझी किंमत ठरवणार आहे. आणि त्यांनी ठरवलेली किंमत हीच खरी किंमत आहे, असं समजून तू स्वतःला त्याच समजुतीमध्ये जीवन जगत राहणार. आणि पर्यायाने तुझी खरी किंमत काय हे तुला कधीच कळू शकणार नाही. म्हणून तुला जर खरी किंमत ओळखून घ्यायची असेल, तुझी खरी किंमत काय आहे, तर तुला अशा ज्ञानी व्यक्तीची आवश्यकता आहे, ज्याला आपण गुरु असं म्हणतो, की जो तुला तुझी खरी किंमत ओळखून दाखवेल आणि तुझ्यातला तू जागा करेल. त्या गुरुच्या शोधात राहा. तो गुरुच तुला तुझी खरी किंमत सांगेल. हे उदाहरण किंवा ही गोष्ट आपल्या जीवनाशी फार जवळची आहे. आपल्याही आयुष्यात असंच रोज घडतंय. आपण आपल्या कुटुंबातल्या लोकांना, मित्रपरिवाराला, आजूबाजूच्या लोकांना सतत विचारत राहतो, माझी व्हॅल्यू काय? मी कसा आहे? मी चांगला आहे का वाईट आहे? मी जे विचार व्यक्त केले ते बरोबर आहेत की चूक आहे? हे सातत्याने आपण दुसऱ्याला विचारत राहतो आणि दुसरा त्याच्या ज्ञानाच्या जोरावर, अनुभवाच्या जोरावर त्याची व्हॅल्यू ठरवतो आणि तीच व्हॅल्यू खरी आहे, अशी आपण समजूत करून जातो. मी किती वाईट आहे का? तर तो समोरचा मला म्हणतो, की "अरे, तू खूप वाईट आहेस." म्हणून मी वाईट ठरतो. आणि सातत्याने हे असंच माझ्या जीवनात घडत गेल्यामुळं माझी मानसिकता अशी झाली आहे, मला काहीच जमू शकत नाही. मला एवढंच जमू शकतं, ह्याच्या पलीकडे मी जाऊच शकत नाही. आणि हेच स्वामीजी सांगण्याचा प्रयत्न करतायत, की कधीतरी ज्ञानी माणसाला भेट, जो तुला तुझी खरी किंमत ओळखून दाखवेल आणि ज्या दिवशी अशा माणसाशी तुझी भेट होईल, त्या दिवशी तुला तुझी खरी किंमत कळलेली असेल, तेव्हापासून तुझं खरं जीवन सुरू होईल. म्हणून आपल्याकडे शास्त्रामध्येही आपण असं म्हणतो, की सद्गुरूंची भेट होणं हा दुसरा जन्म असतो. कारण गुरु तुम्हाला तुमची खरी ओळख करून देतो, तुमची खरी किंमत सांगतो आणि तिथून तुमचा जीवनाचा प्रवास बदलतो. परंतु अंधश्रद्धेच्या म्हणा किंवा गुलामीच्या विचारांनी म्हणा, आपण देवाचीही गुलामी करत राहतो आणि पर्यायाने आपण फार मोठे गुलामच होतो. स्वामीजींनी एका ठिकाणी असं सांगितलं, आपण आपला देव जो मानतो, तो 2 हाताचा, 2 पायांचा, 2 डोळ्यांचा, 2 कानांचा, आपल्यासारखाच दिसणारा, परंतु आपल्यापेक्षा जास्त शक्ती असणारा, तो आपल्यासाठी देव आहे.
पण जर एखाद्या म्हशीला सांगितलं, की "बाबा रे, तुझा देव कसा आहे?" तर ती म्हणेल, की "माझ्यापेक्षा भव्य अशी म्हैस, ती म्हणजे खरी देव आहे." आपल्यापेक्षा अचाट काहीतरी असणाऱ्याला आपण देव मानून बसतो, कारण आपल्याला आपली किंमत माहीत नसते. असो. सो हा सगळा स्वामीजींच्या विचारांचा भाग होता. आजच्या ह्या सत्राला सुरुवात करूया. तत्पूर्वी आज आपण आजच्या श्लोकांकडे जाऊया. त्यावेळेला सागरिया फाउंडेशन संचलित स्वयंप्रेरक सादर करीत आहे प्रवास गीतेचा शोध स्वतःचा भाग 18वा अध्याय क्रमांक 2 श्लोक क्रमांक 47. स्वयंप्रेरकचे आदर्श असलेले छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वामी विवेकानंद यांच्या चरणांना वंदन करूया. आपलं नेहमीच प्रेरित करणारं स्वामीजींचं वाक्य, ऑल पॉवर विदिन यू, यू कॅन डू एनिथिंग अँड एव्हरीथिंग. सर्व शक्ती तुमच्यामध्येच सामावलेली आहे. तुम्ही सर्व काही आणि काहीही करू शकता. भगवंताच्या चरणांना ह्या श्लोकाद्वारे सुमनांजली अर्पित करूया. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुम्. भाग क्रमांक 17 पर्यंत आपण विविध अर्थाने ज्ञानयोग किंवा सांख्ययोग पाहिला. त्यानंतर साधारणतः 38व्या श्लोकापासून आपण कर्मयोग किंवा बुद्धियोग पाहण्याचा प्रयत्न करतोय. आयुष्यात सगळ्यांच्याच बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती असतं आत्मा अमर आहे. आपण म्हणजेच आत्मा आहोत. आत्मा ही सर्व शक्तिमान अशी एक शक्ती आहे. हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ज्या कन्सेप्ट ज्या आहेत, या सगळ्यांनाच माहिती असतात. पण तरी सुद्धा आपल्या आयुष्यात बदल घडवायचा म्हटला, तो शक्य होत नाही. मी प्रयत्न करायला जातो, माझा स्वभाव बदलण्याचा, जे विचार बदलण्याचा, माझी कृती बदलण्याचा. अगदी 1-2 वेळेला मी त्याच्यात यशस्वी पण होतो. पण पुन्हा तिसऱ्या वेळेला पालथ्या घड्यावर पाणी. पुन्हा आपण मूळ मार्गावरती येतो. असं 1-2दा झालं, की आपण थकतो. काही होऊ शकत नाही माझ्या आयुष्यात. आहे तसंच छान आहे. किंवा अनेकदा असेही प्रश्न पडतात, मी का आलोय इथे जन्माला? मी याच घरात का जन्माला आलो? मी एखाद्या श्रीमंताच्या घरी, एखाद्या बुद्धिवंताच्या घरी, एखाद्या ज्यांच्याकडे लाईफस्टाईल खूप छान आहे, लक्झरियस लाईफस्टाईल आहे, अशांच्या घरी किंवा एखाद्या ग्रेट फॅमिलीमध्ये, की ज्यांचं फार समाजामध्ये फार मोठं स्थान आहे. अशांच्या घरी का नाही जन्माला आलो? मला बुद्धी एवढीच का दिली आहे? मला असंच का नाही येत? मला हे का जमतं आणि हे का नाही जमत? असे खूप सारे प्रश्न आपल्याला अनेकदा सतावतात आणि अर्थात ज्यावेळेला आपण दुःखात असतो त्यावेळेला हे प्रश्न पडतात. ज्यावेळेला सुखात असतो त्यावेळेला आपल्याला याच्या कशाचीच कल्पना नसते किंवा ह्याच्या अगदी लांबून आपण जात असतो. पण ज्यावेळेला आयुष्यात काहीतरी वाईट घडतं, दुःख घडतं, त्यावेळेला मात्र हे प्रश्न सतावत राहतात आणि ज्याची उत्तरं आपल्याकडे नसतात आणि मग सरतेशेवटी एका प्रश्नावर आपण येऊन थांबतो किंवा उत्तरावर येऊन थांबतो. माझेच भोग आहेत, भोगलेच पाहिजेत. मग आता हे जे भोग आहेत, कर्माचा सिद्धांत आपल्या सर्वांनाच परिचित आहे. अनेकदा आपण ऐकलेला असतो किंवा अगदी विज्ञानाच्या धर्तीवरती जरी बघितलं तरी न्यूटनचा नियम आपल्याला परिचित आहेच, की प्रत्येक क्रियेला ही प्रतिक्रिया ठरलेली आहे. तर बाबा माझ्या आयुष्यात जे काही घडत असेल ते जे काही मी कर्म केले असतील त्याचे माझे सगळे भोग आहेत आणि ते मला भोगावे लागतील. असं म्हणून आपली बुद्धी स्थिरावते आणि मग आपला एक्सेप्टन्स लेव्हल जो आहे, स्वीकारार्हता जी आहे ती वाढायला लागते, की माझं आयुष्य असंच आहे. ह्याच्यात काही बदल नाही होऊ शकत. एखाद्याचं आयुष्य खूप छान आहे. मी प्रेज करतो, "वॉव! किती छान आहे त्याचं आयुष्य." माझं आयुष्य असं कधीच होऊ शकत नाही. देवा पुढच्या जन्मी मला असं बनव, की मला सुद्धा असं मिळायला पाहिजे. कारण मी एक्सेप्ट केलंय, की या जन्मात माझं काही होऊ शकणार नाही. आणि
हे आपल्या दुर्बलतेचं कारण आहे. आपण अधिकाधिक दुर्बल बनत जातो. पण ह्यातनं बाहेर कसं पडायचं? हे सगळं मान्य आहे मला, की आत्मा आहे, आत्मा सर्वशक्तिमान आहे, सगळं आहे. पण प्रॅक्टिकल लाईफमध्ये ते इम्प्लिमेंट कसं करणार? नाही होत. आणि म्हणून भगवंतानी बुद्धियोग सांगण्यास सुरुवात केली आहे, की मी काय करू म्हणजे मी ह्यातनं बाहेर पडेल? किंवा मी काय करू म्हणजे मला अपेक्षित जो काही रिझल्ट आहे तो मिळेल? हे जे काही प्रश्न आपल्या मनात असतात, त्याचं उत्तर गेल्या काही श्लोकांपासून भगवंत अर्जुनाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत देतोय. आजही असंच तो आपल्या समोर मांडणार आहे. अगदी सर्वांना परिचित असलेला किंवा किंबहुना तो अर्धाच परिचित असलेला श्लोक आहे. तोही आज आपण थोड्या बहुतांशाने कमी वेळेमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करूया. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भूर्मा ते संगोऽसत् कर्मणी. कर्मणी एव कर्म करण्याविषयीच ते म्हणजे तुला अधिकार अधिकार फलेषु फळांवर कदाचन कधीही मा म्हणजे नाही कर्मफल हेतू कर्मांच्या फळांचा हेतू मा भूः तू होऊ नकोस अकर्मणी कर्म न करण्याबाबत ते तुझी संग आसक्ती मा असतू नको असू देऊस. तुला कर्म करण्याचाच अधिकार आहे, त्यांच्या फळाविषयी कधीही नाही. म्हणून तू कर्माच्या फळांची इच्छा करणार होऊ नकोस, तसेच कर्म न करण्याचाही आग्रह धरू नकोस. अतिशय सुंदर श्लोक आणि एक छान संकल्पना यातून स्पष्ट करण्यात आली. कदाचित ह्यातनं आपले आजवर असलेले जे दृढ विश्वास होते, ते कदाचित ब्रेक होऊ शकतील किंवा ते अधिक व्यापक होऊ शकतील. कर्मणे वाधिकार असते. कर्मणी एव अधिकार असतो किंवा अधिकारः ते. ते म्हणजे तुला अधिकार, की तुला ते करण्याचं स्वातंत्र्य आहे, अधिकार आहे. कर्मणी कर्म. कर्मणी हा कर्म ह्या नपुंसकलिंग शब्दाचं सप्तमी प्रथम विभक्ती आहे. सिंग्युलर फॉर्ममध्ये आहे. एकवचनी आहे. कर्म या अर्थाने वापरले. कर्मे असं नाही, अनेक वचन नाही. भगवंत इथं सांगतोय त्याला, तुला ते म्हणजे तुला कर्म करण्याचा अधिकार आहे किंवा कर्मणी एव. एव हा शब्दही तितकाच महत्वाचा आहे. तुला कर्म करण्याचाच अधिकार आहे. फार महत्वाचं आहे. मागच्या सत्रामध्ये आपण पाहिलं होतं, की आपण एक कन्सेप्ट आजवर ऐकत आलोय, आजवर पाळत आलोय आणि ती सत्यही आहे. परंतु आपण ती समजून घेत नाही आणि त्या अर्थाने आपण नेहमी म्हणतो, की सगळं काही देवच करतो. एक गंमत अशी झाली, असंच हे वचन ऐकून लहानाचा मोठा झालेला एक व्यक्ती मोठेपणी एक खून करतो. गुंड बनतो, त्यातनं चोरी करण्यासाठी तो खून करतो. त्याच्यावर केस लागते, न्यायालयात आणलं जातं. न्यायालयात आणल्यानंतर सवाल जवाब चालू होतात. जेव्हा त्याला त्याची बाजू मांडण्याची वेळ येते, गीतेवरती हात ठेवतो, सत्य बोलण्याची शपथ घेतो आणि तो न्यायाधीशांना विचारतो, की ज्या गीतेवर तुम्ही हात ठेवायला मला सांगितलं, ती गीता ही खरी आहे का? न्यायाधीश म्हणतात, "हो." मग तो न्यायाधीशांना असा प्रश्न विचारतो, या गीतेमध्ये भगवंत असं म्हणतो, की सर्व काही माझ्याच इच्छेने घडतं. ही सर्व सृष्टी मीच चालवतो. हे सत्य आहे का? न्यायाधीश म्हणतो, अर्थात भगवंतांनी सांगितलंय. मग तो व्यक्ती म्हणतो, मग मला खुनाची शिक्षा देण्याचं कारणच काय?
कारण मी काहीच केलेलं नाही, करतोय तर तो. मग त्याला शिक्षा करायला पाहिजे. मी निर्दोष आहे. अर्थाचे अनर्थ कसे होतात, हे अशा पद्धतीने. गोष्ट किंवा सत्य जर व्यवस्थित समजून नाही घेतलं, तर त्याचे अनर्थ होऊ शकतात. मागच्या सत्रामध्ये आपण पाहिलं होतं, की आपल्याला कर्म करण्याचं स्वातंत्र्य आहे किंवा नाही? मी काय करायचं, हे मला स्वातंत्र्य असलं पाहिजे. जर नसेल तर मी गुलाम आहे आणि गुलाम म्हणून जगण्यात मागच्या वेळेला तुम्ही सगळ्यांनीच सांगितलं होतं, की कोणालाच आवडत नाही. की असं जर ठराविक साचेबंद सांगितलं असेल, की असं म्हणजे असंच वागायचं. तुला कुठलंही स्वातंत्र्य नाही. तू कसं वागायचं, कसं उठायचं, कसं बसायचं, कसं झोपायचं, काय करायचं, काय बोलायचं, ह्यातलं कशातच तुला स्वातंत्र्य नसेल, तर नाही वाटणार मला जगावसं. अशी गोष्टच नको मला. मी पळून जाण्याचा प्रयत्न करेन. आपला धर्मही हेच सांगतो. भगवंत इथं म्हणतो, की तुला कर्म करण्याचाच अधिकार आहे. आपल्याकडे हे स्वातंत्र्य आहे. बघा, कर्म कसं घडतं, ॲक्शन कशी घडते, हे आपण मागील काही सेशनमध्ये पाहिलेलं आहे. आपल्या चित्तावरती आपली जी काही मेमरी आहे, ज्याच्यामध्ये सगळे स्टोअर झालेले आहेत इमोशन्स, ॲक्शन्स. आपण अनेक जन्म, याही जन्मात आणि मागील अनेक जन्मामध्ये अनेक विविध कर्म केलेली आहेत. चांगली केली आहेत, वाईटही केलेली आहेत. या सगळ्यांचे संस्कार आपल्या चित्तावरती उमटलेले आहेत. आता या जन्मामध्ये हे जे मागील पूर्वसंस्कार आहेत, या संस्कारातून मनामध्ये विचार येतात. मागे आपण त्या आईस्क्रीमचं उदाहरण पाहिलं होतं, की एखादा विचार कसं आपलं मन व्यापून टाकतो, त्याच्यावर बुद्धी कशी काम करते आणि कर्म कसं घडतं. तर ह्या चित्तातनं आलेले विचार, तो विचार ज्याला बुद्धी याच्यावर कार्य करते, त्यातनं सिलेक्शन करते कुठले विचार आत्ता घ्यायचे आणि त्यातनं आपलं कर्म घडतं. आता असं जर घडत असेल, तर तुम्हाला सगळ्यांना प्रश्न आहे, विचार करा, ही प्रोसेस समजली का? मागील पूर्वसंस्कार जे काही आपल्या चित्तावरती झालेले असतील, त्यामुळं आपल्या चित्तामध्ये आत्ता प्रेझेंटमध्ये विचार येतात. वेगवेगळे विचार येतात. अगदी मी अमेरिकेत गेलो तर, मी हिमालयात गेलो तर, मी अंटार्क्टिकावर गेलो तर, मी पंतप्रधान झालो. काय वाटेल ते आपले विचार येतात आणि अगदी स्वप्नात सुद्धा आपल्याला अगदी अजब-अजब चित्र दिसतात. कारण ते आपल्या मनातले विचार आहेत. अगदी आपल्याला या जन्मात कधीही शक्य होणार नाही, अशाही अनेक गोष्टी आपल्या मनात येतात. आपण स्वतःला अगदी चांगलं वागत असतो, चांगले संस्कारी असतो. परंतु अतिशय घाणेरडे, वाईट-साईट विचार सुद्धा आपल्या मनात येतात. हे सगळं होत असतं. यातूनच आपलं कर्म घडतंय. ही आत्ता जी आपण प्रोसेस बघितली. मग ह्याच्यामध्ये कर्म घडत असताना आपल्याला स्वातंत्र्य आहे का? आता जर ह्या प्रोसेसमध्ये जर ठरवून होत असेल, हातावर बसलेला डास मारण्यासाठी आपल्या मनात विचार येतो का ॲक्शन आधी होते आणि मग विचार येतो? आता गंमत अशी आहे, इथे सगळ्यात महत्त्वाचं जे भगवंतांनी ह्या पहिल्या वाक्यात आपल्याला जे सांगितलंय, डूज एंड डोंट्स. प्रत्येक गोष्ट आपण ज्यावेळेला करायला जातो, शाळेमध्ये शिकायचं असेल, तर शाळेचे डूज एंड डोंट्स असतात. एखाद्या ऑफिसमध्ये जायचं असेल, तर त्यांचे डूज एंड डोंट्स असतात. आपण मोबाईल वापरतो, त्या मोबाईलसाठी डूज एंड डोंट्स असतात. काय करावं आणि काय करू नये. भगवंत आपल्याला डूज एंड डोंट्स सांगतोय. काय करायचं आहे, काय करायचं नाही किंवा काय करण्याचं तुला जमूच शकणार नाही. तुझ्याकडे तो राइट्सच नाहीये आणि काय करण्याचे तुझ्याकडे राइट्स आहेत. म्हणजे येणारा विचार, पूर्वसंस्कारानुसार तो विचार येतोय आणि बुद्धी त्याच्यावर काम करून जर ॲक्शन होत असेल, तर मधी हे बुद्धिवाले जो फॅक्टर आहे, जरी तो अगदी दिसत नसला, तरी सुद्धा तो फॅक्टर तिथे आहे आणि म्हणून ती आपल्याकडनं ॲक्शन घडते. एक कुठेतरी स्मॉल पॉज आहे तिथे, की जिथे तो विचार येतोय, पण तो शरीराकडनं घडण्याआधी तिथे काहीतरी प्रोसेस होतेय आणि तो पॉज जो आहे त्याला म्हणतात विवेक. की हा मनात विचार आलाय, ह्याच्यावर काम करायचं और नाही.
आणि एवढाच अधिकार भगवंत म्हणतो, की तुझ्याकडे आहे. तो चॉईस तुझ्याकडे आहे. पूर्वसंस्कारानुसार तुला त्या समोरच्या व्यक्तीच्या कृतीमुळे राग येतोय. रागवायचं की नाही रागवायचं हे तुझ्या हातात. एवढाच अधिकार आहे. कर्मणी एव अधिकार असते. कर्म करण्याचं स्वातंत्र्य तुझ्याकडे आहे किंवा तो तुला अधिकार बहाल केलेला एक माणूस म्हणून. मनुष्य इतर जीवांमध्ये हा अधिकार नाही. पण मनुष्य म्हणून आपल्याकडे हा अधिकार दिलाय, की कर्माचं स्वातंत्र्य. आपल्याला काय कर्म करायचं ह्याचा चॉईस भगवंतानी आपल्याकडे दिलेला आहे. केवळ 5 संस्कारांमुळे ते मनात विचार येतात. पण आलेल्या विचारांनुसार कृती करायची ओर नाही करायची. दॅट इस युअर चॉईस. इथे लागतो तो विवेक. कारण आपल्या सगळ्यांनाच हे माहिती आहे, की माझं आत्ताचं जे आयुष्य चालू आहे और जे मी मागे भूतकाळात भोगलेलं आयुष्य आहे, चांगलं असेल, वाईट असेल, हे सगळं माझ्या कर्माचं फळ आहे. मी जी काही या जन्मात म्हणजे मी लहानपणी शाळेमध्ये असताना, कॉलेजमध्ये असताना चांगला अभ्यास केला. ते अभ्यासाचं जे कर्म केलं त्याच्यामुळे मी आज चांगल्या पदावरती जॉब करू शकते और व्हॉटएव्हर काहीतरी अ, जीवनावश्यक जे काही गोष्टी असतील ते मी करू शकते. का? कारण मी शालेय जीवनात असताना अभ्यासाचं जे कर्म आहे ते उत्तम प्रकारे केलंय. म्हणून माझा आज चांगलं पदावरती जॉब मिळालेला आहे. म्हणजे माझ्या कर्माचं फळस्वरूप मला आत्ता जॉब मिळाला तसंच माझ्या आयुष्यात घडणारी प्रत्येक चांगली आणि वाईट गोष्ट ही दोन्हीही आपल्या पूर्वसंस्कारांचे, पूर्वकर्मांचं फळ आहे, हेही तितकंच निश्चित आहे. कारण जर आत्ता आपण उपभोगत असलेलं सुख किंवा दुःख ही जर रिएक्शन असेल, तर त्याच्या आधी ॲक्शन कुठेतरी असली पाहिजे. अँड दॅट ॲक्शन इस कॉल्ड पूर्वसंस्कार और पूर्वकर्म. कारण आज आपण रिझल्ट बघतोय. आज मला दुःख झालं, ही रिझल्ट आहे. ही ॲक्शन नाहीये. मला काहीतरी प्रसंग माझ्या आयुष्यात असा घडला, ज्याच्यामुळे मला प्रचंड दुःख झालंय किंवा प्रचंड आनंद झालाय. हे दोन्हीही रिझल्ट आहेत. जर कार्य झालं असेल, तर त्याचं कारण हे नक्की असलं पाहिजे. कॉज आणि इफेक्ट. जर माझ्या आयुष्यातलं आत्ताचं परिस्थिती हे जर इफेक्ट असेल, तर त्याचा कॉज कुठेतरी असला पाहिजे. दॅट कॉज इस कॉल्ड पूर्वकर्म. म्हणजे माझ्या आयुष्यात जे काही आज आहे, बिकॉज ऑफ माय पूर्वकर्म. मग आता मला माझं आयुष्य बदलायचं असेल, तर मला माझी कर्म बदलली पाहिजेत. पण ही कर्म आपण मागील सेशनमध्ये पाहिलं होतं माझ्या ते बुद्धियोगाच्याच सत्रामध्ये. 3 प्रकारची कर्म आहेत. सात्विक कर्म, राजसिक कर्म आणि तामसिक कर्म. मी कशा प्रकारचं कर्म करतोय त्याच्या अकॉर्डिंगली मला रिझल्ट मिळणार आहे. मी जर तामसिक कर्म केलं, तर मला तामसिक प्रकारचंच रिझल्ट मिळणार आहे. राजसिक केलं तर राजसिक प्रकारचं आणि सात्विक केलं तर सात्विक प्रकारचं. पण पुढचा शब्द किंवा श्लोकाचा अर्धा भाग जो आहे तो फार महत्वाचा आहे. मा फलेषु कदाचन. अत्यंत संस्कृत ही फार महत्त्वपूर्ण आणि कमी शब्दांमध्ये अधिक भाव व्यक्त करणारी भाषा आहे. पहिल्यांदा भगवंतांनी असं म्हटलं, "कर्मण्येवाधिकार असते." कर्मणी एकवचनी शब्द वापरला. म्हणजे एका वेळेला एकच कर्म करता येऊ शकतं. मल्टीटास्किंग होऊ शकत नाही, असं भगवंत म्हणतो. भगवंताला माहीत नाही आपण कलियुगामध्ये आपल्याला मल्टीटास्किंग नसेल तर आपण आउटडेटेड होऊन जाऊ. पण कर्मणी, कर्म हा एकवचनी शब्द वापरलाय, की तुला फक्त कर्म करायचा अधिकार आहे. पण पुढे असं म्हणतो, "मा फलेषु कदाचन." मा म्हणजे नाही. फलेषु फल जो रिझल्ट येणार आहे, त्याचं सप्तमीचं अनेकवचन भगवंतांनी इथं वापरलंय. फलेषु अनेक वचन आहे. म्हणजे कर्म करण्याचा अधिकार आहे, परंतु फळांवर तुझा अधिकार नाही. आता हे अनेक वचन ज्याला वापरतोय, त्यावेळेला भगवंताला काहीतरी डायरेक्ट करायचं असेल, काहीतरी त्याच्याकडे दाखवायचं असेल. कर्म एक, फळ मात्र अनेक. बघा आपण आपल्या जीवनात अगदी अनेकदा असं करतो, की मला इथून पुण्यात जायचंय.
तर आता इथून पुण्यात जायचं असेल, तर पुण्यात जायचं, एवढा दिवस घालवायचा, पेट्रोलला पैसे घालवायचे, पोल्युशनमधनं जायचं, हा सगळा विचार मग एकच काम करून कशाला यायचं? एकात 2 कामं करता येईल का? मग चला दगडूशेठचं दर्शन पण जाता-जाता होऊन जाईल. ऑन ऑन रूट आहे दगडूशेठ. चला गणपतीचं दर्शन घेतो. जे पुण्यातले आहेत त्यांना ही गोष्ट लवकर समजेल. तुळशीबाग पण जवळ आहे. जाता-जाता बघू काही शॉपिंग करता आलं तर. आणखीन एखादं काही आणि मग तसंच मग जवळ तिथे माझी आत्या पण राहते. चला आत्याला पण भेटून येऊया. एकाच कामानिमित्त आपण जायचा विचार असतो, की मला हे काम करायचंय. पण मग एवढ्या लांब जाणार आहे तर एकच कशाला करूया आपण सगळंच करू येऊया. कर्म खरं तर एक आहे, पण फळं किती पाहिजेत आपल्याला? दगडूशेठचं दर्शनही झालं पाहिजे. त्यातनं मला पुण्यही मिळालं पाहिजे. मग तुळशीबागेत जाऊन चांगलं शॉपिंग पण करता येईल मला. मग ती माझी आत्या राहते तिला भेटता पण येईल. सगळ्या फळांचा मी विचार करतोय. अगदी सेम आपण कुठे टुरिझम करायला गेलो तर तिथेही तोच विचार करतो, की आपण तसेही पैसे घालवणार आहोत, तसाही आपण वेळ देणार आहोत. जास्तीत जास्त आपल्याला काय-काय बघता येईल ते सगळं करूया. आपण तिथे जाऊन फक्त झोपायला जात नाही. प्रत्येक ठिकाणी आपण हा प्रयत्न करत असतो, की आपल्याला एकाच कर्मामधनं जास्तीत जास्त कसे रिझल्ट मिळतील. आणि दुसरा ह्यातला आणखीन एक महत्त्वाचा भाग असा, की मी केलेल्या कर्माचा जे फळ येणार आहे, भगवंत का असं म्हणतोय, की त्याच्यावर तुझा अधिकार नाही. म्हणजे तुला कर्म करायचा अधिकार आहे, परंतु त्याच्यापासून उत्पन्न होणाऱ्या फळांवर तुझा अधिकार नाही. आता ह्याचा काय म्हणूया, चुकीचा अर्थ आपण असा अनेकांनी सांगितलेला असतो आपल्याला, की तू फक्त कर्म कर. फळ भोगण्याचा किंवा फळाचा तुला अधिकार नाही. का नाही अधिकार? आपल्याला अधिकारच आहे. कोणाला अधिकार? मी जर कर्म केलं, मी जर अभ्यास चांगला केला, तर त्याच्यापासून मिळणारं जे फळ असेल, त्याचा अधिकार माझाच आहे. दुसऱ्याचा कसा असेल? आणि मी का त्याग करायचा तो दुसऱ्यासाठी? नाही, नाही, मी एवढा अभ्यास केलाय, पण जॉबसाठी तुझं सिलेक्शन होऊ दे, माझं नको. असं मी नाही म्हणणार. मी कर्म केलंय, तर ऑफकोर्स माझा जे काही फळ मिळणार आहे, त्याच्यावर माझा अधिकार आहे. भगवंत इथे आपल्याला सांगतोय, की त्यातनं जे फळ निर्माण होणार आहे, त्याचे जे रिझल्ट येणार आहेत, ते रिझल्ट कसे असावेत, यावर तुझा अधिकार आहे. मी पेपर लिहून आलोय. अगदी मला वाटलं मी पूर्ण पेपर लिहिलाय. मी जर असं म्हटलं, की मी पेपर लिहिलाय, त्या एक जो कोण एक्झामिन करणारा असेल त्यानी 100 पैकी 100 मार्क मला द्यायलाच पाहिजेत. कसं शक्य आहे? तुझं कर्म काय होतं? पेपर उत्तम लिहिणं. जे काही प्रश्न असतील त्याच्यानुसार तुला उत्तर लिहायचे आता ती उत्तर लिहिल्यानंतर ती चूक आहेत की बरोबर आहेत, हे ठरवण्याचा अधिकार तुला नाही. तू तुझं कर्म केलं फिनिश. आता त्याच्यापासून जे मिळणारं फळ आहे, ते कसं मिळायला हवं, याच्यावर तुझा अधिकार नाही. शेतकरी ज्याला शेतामध्ये बी पेरतो, तर त्याला असं वाटतं ऑफ मी कर्म केलंय आणि माझ्या कर्मामुळं ते फळ येणार आहे. त्याचं पीक जे येणार आहे ते मला मिळणार आहे. पण खरंच फक्त शेतकऱ्याच्या कर्मामुळे पीक येतं का? ऑफ नॉट. जमीन जी आहे, त्या जमिनीतली जी पोषण तत्व आहेत, ती सुद्धा त्या पिकाला मदतशीर ठरतात. हवा जी आहे, हवेमधले जे गुणधर्म आहेत, त्याच्यामुळेही पिकांना फायदा होतो. अनेक गोष्टी ज्या आहेत, त्या सगळ्या ज्यावेळेला एकत्रित जुळून येतात, त्यावेळेला पीक चांगलं येतं. शेतकऱ्याचं एक कर्म हा त्यातला एक भाग आहे. म्हणजे मी जे कर्म केलंय त्याचं रिझल्ट येण्यासाठी अनेक गोष्टींची किंवा अनेक कर्म जे आहेत त्यांचे सगळ्यांचे फॅक्टर्स इम्पोर्टंट असतात. मी फक्त माझंच कर्म बघतो. की अरे मी माझी एवढी मेहनत केली, आता रिझल्ट असाच यायला पाहिजे. अरे तसं नाही होत. कारण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असलेल्या अनेक गोष्टी असतात आणि म्हणून भगवंत असं म्हणतो, की तू तुझं ॲक्शन करण्याचं, कर्म करण्याचं काम कर. ते बेस्ट ऑफ बेस्ट जे काही करता येईल तुला तेवढं कर. एखादं स्वप्न उराशी बाळगलं असेल, एखादं ध्येय मनाशी बाळगलं असेल, की माझ्या आयुष्यात हे असं व्हायला पाहिजे. ओके. आता ते व्हायला पाहिजे यासाठी काय कर्म करायला पाहिजे? त्याच्यावरती तू लक्ष केंद्रित कर. आणि ते कर्म करताना ते तुला स्वातंत्र्य आहे, त्याचा तुला अधिकार आहे. जेवढं चांगलं त्यातलं कर्म करता येईल, तेवढं कर्म कर. आणि कर्म झाल्यानंतर शांत राहा. कारण आता एकदा कर्म करून झाल्यानंतर त्याचं फळ काय येणार आहे, ते तुझ्या हातात नाही. कारण अनेक फॅक्टर्स त्याच्यावर काम करतील आणि त्याच्यानुसार तो जो रिझल्ट आहे, तो कधी मिळायचा हेही तुझ्या हातात. मी आत्ता हे कर्म केलं, मला लगेच म्हणजे आत्ता मी कोणाला तरी मदत केली, आता ते पुण्य झालं, लगेच मला त्याचं फळ मिळायला पाहिजे. फळावर तुझा अधिकार नाही. मिळणार आहे तुला, ते फळ तुलाच मिळणार आहे. पण ते कधी मिळणार? कसं मिळणार? कुठल्या माध्यमातून मिळणार? किती मिळणार?
ह्या कुठल्याही गोष्टीवर तुझा अधिकार असू शकत नाही. पहिली गोष्ट भगवंतांनी सांगितली, ॲक्शन करण्याचाच तुला अधिकार आहे. डूज. काय करायला पाहिजे. पण त्या ॲक्शन मधून जो रिझल्ट तयार होणार आहे, तो रिझल्ट कसा असावा, हे ठरवण्याचा अधिकार तुला नाही. तो रिझल्ट तुला मिळेल. रिझल्टवर तुझा अधिकार नाही असं भगवंत इथं कुठेही म्हणत नाही. मा फलेषु कदाचन. त्या फळांवर तुझा अधिकार नाही, की ते कसं मिळायला हवं, कशा पद्धतीनं मिळायला हवं, किती मिळायला हवं, अशा कुठल्याही गोष्टींवर तुझा अधिकार असू शकत नाही. ते येणार आहे. तू जसं कर्म केलं आणि इतर जे काही त्याच्याशी रिलेटेड कर्म असतील, ॲक्शन झाले असतील, त्याच्या अकॉर्डिंगली त्याचे रिझल्ट 100% येणार आहे. कारण तो निसर्गाचा नियम आहे. कर्म केलं की त्याचं फळ हे मिळतच. मग दुसरी कंडिशन त्यांनी काय सांगितली किंवा दुसरं काय सांगितलं त्यांनी, ती जी मिळणारी फळं आहेत, त्याच्यावर तुझा अधिकार नाही. त्यामुळे आपल्या आयुष्यात आपण नेहमी म्हणतो, माझ्या आयुष्यात दुःख आहे. जर थोडंसं डीपली आपण त्याच्यावरती विचार करायला गेलो, तर आपल्याला 100 पैकी 90 वेळेला असं आढळून येईल, आपण रिझल्टवर जास्ती अवलंबून असतो आणि त्याच्यामुळे आपण दुःखी होतो. मी त्याला मदत केलीये, आता त्यांनी पण माझ्याशी चांगलंच वागायला पाहिजे और त्याने सुद्धा मला मदत वेळप्रसंगी करायला हवी आहे. अशी माझी भावना असते आणि नेमकं तो माणूस तसा वागत नाही. दुःख होतं मग. मी काय उपयोग आहे मग कशाला मदत करायची कोणाला? हा असाच वागतो. म्हणजे मदत मी कितीही चांगलं वागलं तरी तो माझ्याशी कोणीच चांगलं वागत नाही. कशामुळे मी दुःखी झालोय? रिझल्टवर अधिकार दाखवल्यामुळे, की मी केलेल्या कर्माचं कसं फळ मिळायला हवं, हे मीच ठरवलं. मी एवढं देवाचं केलं, त्या बदल्यात देवाने मला एवढं-एवढं द्यायलाच पाहिजे. नाही दिलं त्यांनी, मी दुःखी आहे. कारण रिझल्टवर सुद्धा मी माझा अधिकार दाखवायचा प्रयत्न. आयुष्यातल्या अनेक गोष्टी तुमच्या आयुष्यातल्या जेवढ्या-जेवढ्या दुःखाच्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या थोड्याशा विस्कटून बघा. आपण स्वतःच डिसाईड करतो, की आपण केलेल्या कर्माचं फळ काय असायला पाहिजे आणि म्हणून आपल्या आयुष्यात दुःख आहे. मग आपल्याला ह्या दुःखाच्या पलीकडे जायचं असेल, हे दुःख आपल्याला अनुभवायचं नसेल, हा जो रिझल्ट आहे, त्याच्यावरती लक्ष केंद्रित करणं सोडून द्यायला हवं. कारण रिझल्ट येणार आहे. आपल्याला अधिकार आहे तो फक्त कर्माचा आहे. मदत करण्याचं स्वातंत्र्य माझ्या हातात आहे. मी त्याला मदत करायची और नाही करायची हा माझा निर्णय आहे. मी त्याला मदत केली. माझं कर्म संपलं. माझा अधिकार संपला. तो चांगला वागला, दॅट्स गुड. देवाचे आभार. तो नाही चांगला वागला, ओके. ते त्याचं कर्म आहे. दोन्हीही बाबतीमध्ये तो चांगला वागला तरीही, तो चांगला वागला नाही तरीही मला दुःखही होत नाही आणि आनंदही होत नाही. मी शांत राहतो. माझ्या मनामध्ये कुठलाही संस्कार तयारच होत नाही. मी कर्म करतो. मला जे हवंय ते करतोय. पण त्याच्या रिझल्टशी मी बॉन्डेज माझं राहत नाही. मी त्याच्याशी अटॅच राहत नाही. आणि ज्यावेळेला ह्या रिझल्टशी मी अटॅच राहत नाही, ऑटोमॅटिकली मी आनंदी व्हायला लागतो. मी शांत व्हायला लागतो. मला आता रिझल्टशी काहीच घेणं-देणं नाही. रिझल्ट येणार आहे. मी काय चिंता करत बसू? रोज रिझल्ट कधी लागणार, रिझल्ट कधी लागणार असा जर विचार करत बसलो, तर त्यानी टेन्शन वाढत राहणार आहे. टेन्शन कमी नाही होत. मी पेपर दिलाय युनिव्हर्सिटीला किंवा एक्झाम जे कोण असतील त्यांना त्यांची प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर रिझल्ट लावणारच आहेत. ते थोडी घरात ठेवणार आहेत. नाही ठेवणार. मी जेव्हा रिझल्टचा विचार करत बसतो, त्यावेळेला मी टेन्शनमध्ये असतो. त्यावेळेला मी दुःखी असतो. पण मी जर माझ्या ॲक्शनचा सतत विचार करत राहिलो, की मला पेपर द्यायचे ओके. मी किती अभ्यास करू शकतो, तेवढा मी अभ्यास केला. मी जास्तीत जास्त ते सगळं पेपरमध्ये लिहिण्याचा प्रयत्न केला. फिनिश. माझ्या हातात जे होतं ते मी कंप्लीट केलंय. आता मी शांत राहतो. माझ्या आयुष्यात जे मला काही करता येणं शक्य आहे. मला एखाद्याला मदत करावीशी वाटली, मी मदत केली. मला एखाद्याला रागवावसं वाटलं, चिडावसं वाटलं, भांडावसं वाटलं, मी केलं. फिनिश. पण गंमत आपली अशी होते, मी भांडलो, रागावलो, की त्याचे जे होणारे कॉन्सिक्वेन्सेस आहेत, त्याचे जे रिझल्ट आहेत, मी त्याच्याशी अटॅच राहतो.
ते भांडण संपतं, तो त्याच्या घरी जातो, मी माझ्या घरी जातो. पण तो तिथनं निघाल्यापासून घरी येईपर्यंत, घरात आल्यानंतर घरातल्या माणसांसोबत रात्री झोपायच्या वेळेला तोही विचार पुन्हा-पुन्हा, पुन्हा-पुन्हा मी तेच-तेच विचार करत राहतो. कारण ते जे काही कर्म घडलंय त्याच्या रिझल्टशी मी अजूनही अटॅच आहे आणि म्हणून मी दुःखी आहे. भगवंत म्हणतो, "तो तुला अधिकारच नाहीये." मग ज्याचा आपल्याला अधिकारच नाही, त्याची चिंता आपण करून उपयोग काय होणार आहे? काहीच नाही होणार. म्हणून मा फलेषु कदाचन अनेक वचन आहेत. जी काही फळं त्या कर्मातनं निर्माण होणार आहेत, त्या कुठल्याही कर्माचं जे काही ओरिएंटेशन असेल, त्याचं स्ट्रक्चर जे असेल, की कसं मिळायला हवं, किती मिळायला हवं, यावर तुझा अधिकार नाही. फळ तुलाच मिळणार आहे. डोंट वरी. चुकीचा अर्थ घेऊ नका, की कर्म करायचं आणि फळ घ्यायचं नाही. झाड लावलंय तर फळं आपण खायचे. पण ती कधी येतील, किती येतील याच्यावर विचार करायचा नाही. पुढे अजून आपल्याला काही संकेत भगवंत देतोय. मा कर्मफल हेतू भूः मा कर्मफल हेतुः भूः. मा म्हणजे पुन्हा नाही. कर्मफल हेतू कर्माचं जे फळ मिळणार आहे, त्या फळाकडे उद्दिष्ट ठेवून तू कर्म करू नकोस. मला हे असं मिळायला हवं म्हणून मी असं करतोय. हे जी आपली भावना असते, ह्याच्यातूनच आपल्या आयुष्यात सुख आणि दुःख निर्माण होणार आहे. सुखही येतं आणि दुःखही येतं. असं नाहीये की फक्त दुःखच येतं. पण हेही लक्षात ठेवलं पाहिजे, की सुख जेव्हाला असतं त्यावेळेला दुःखही तिथेच असतं. प्रकाश ज्यावेळेला मी म्हणतो त्यावेळेला सावली किंवा अंधार हे सुद्धा त्याचं अस्तित्व तिथं असतं. सोबतच आहेत. ही ड्युॲलिटी कुठेही जाऊ शकत नाही. दिवस आहे तर रात्रही आहे. सत्य आहे तिथं असत्य सुद्धा आहे. सगळीकडे तीच गोष्ट आहे. त्यामुळे सुख जर मिळणार असेल, तर दुःखही आपल्याला भोगावं लागणार आहे. आणि संत तुकाराम महाराज म्हणले तसं, दुःख पाहता पर्वता एवढे, सुख पाहता जवा एवढे. सुख थोडंसं मिळणार आहे आणि दुःख मात्र खूप मिळणार आहे. मग जर मी सुखाची अपेक्षा ठेवत असेल, तर मला दुःखाचीही तयारी ठेवावी लागेल. हे जसं मला सुख मिळणार आहे, तसं दुःखही माझ्या आयुष्यात येणार आहे, हे मला एक्सेप्ट करावं लागेल. मग मला दुःख नाही भोगायचं, मग एक काम कर, सुखाचाही त्याग करून टाक. जर तू सुखाची अपेक्षा ठेवली नाही, तर तुझ्या आयुष्यात दुःख येणार नाही आणि तू कायम आनंदी राहशील. म्हणून भगवंत इथं म्हणतोय, की कर्मफल हेतुः भू. की कर्मफळाचा जे कॉजचा जो इफेक्ट आहे, त्या इफेक्टशी कनेक्ट होऊन मी ज्यावेळेला कर्म करतो, त्यावेळेला माझ्या आयुष्यात दुःखाची निर्मिती होते आणि म्हणून मी या बंधनात अडकत राहतो. हा जन्म, मग पुढचा जन्म, मग त्याचा पुढचा जन्म. कारण का? मी जशी कर्म करणार त्याच्यानुसार रिझल्ट मिळणार आणि मी त्याच्यात आणखीन अडकत जाणार आहे. मी खरं तर त्यातनं बाहेर पडण्याचा प्रयत्न करतोय. पोळ्याच्या जाळ्यामध्ये एखादा किडा अडकल्यानंतर तो किडा त्या जाळ्यामधनं बाहेर पडण्याचा अत्यंत आवेशाने प्रयत्न करत राहतो. पण तो अधिकाधिक अडकत जातो. सरतेशेवटी थकतो आणि जाळ्यामध्येच मरतो. या बंधनातून मुक्त होण्याचा कारण तो मूलतः आपला सर्वांचाच मूळ स्वभाव आहे. कारण आत्मा हा स्वतंत्र आहे. सूर्यफूल हे नेहमी सूर्यप्रकाशाकडेच झुकलेलं असतं कारण तो त्याचा मूळ स्वभाव आहे. आपलाही मूल स्वभाव हा स्वतंत्रतेचा आहे, मुक्ततेचा आहे, स्वातंत्र्याचा आहे. आपण बंधनात अडकू शकत नाही. पण अडकलेलो आहोत आणि म्हणून आपल्याला ही आस लागते, की असं काहीतरी ज्ञान मिळवूया ज्यातनं आपण मुक्त होऊ. कारण मुक्त होण्याची इच्छा ही आपल्या सर्वांमध्येच असते. तो स्थायी भाव आहे आपला. पण त्या मुक्त होण्याच्या इच्छेने आपण बाहेर पडण्याचा प्रयत्न करतोय, पण पुन्हा बंधनात अडकतोय. जे मागील श्लोकांमध्ये आपण पाहिलं, की देवाला सांगतो, की "देवा मी तुझ्यासाठी एवढं केलं, आता मला त्याच्या बदल्यात एवढं दे." असं सांगून पुन्हा आपण त्या बंधनातच अडकण्याचा प्रयत्न करू आणि हे बंधन आलं, दुःखही आलं आणि सुखही आलं. म्हणून भगवंत इथं म्हणतो, कर्मफल हेतू जे काही तू कर्म करणार आहेस, त्याचं जे कर्माचं फळ मिळणार आहे, त्या फळाच्या हेतूनं, उद्दिष्टाने जर तू कर्म केलंस, तर ते तुला शक्य होणार नाही. नाही. मा करू नकोस. तू फक्त कर्म करायचं काम कर. ॲक्शन तुला जी काही करावीशी वाटते ती ॲक्शन कर. रिझल्टशी कनेक्ट होऊ नकोस. आणि शेवटचं पुन्हा तो सांगतोय,
माते संगोस्त्व कर्मणी. मग कदाचित हे वरचं डूज अँड डोंट्स ऐकल्यानंतर असं वाटू शकेल, जाऊ दे ना ह्या सगळ्या व्यापात अडकण्यापेक्षा कर्मच नको करायला. ॲक्शनच करायची नाही म्हणजे रिएक्शन यायचं काही कारण नाही. कर्मच केलं नाही तर फळ येणार कुठून? मला ॲक्शनच करायची नाही. अर्जुन म्हणेल, "बरं झालं ना. तू म्हणतोयस ते अगदी बरोबर आहे. मी युद्धच करत नाही ना. काहीच करत नाही म्हणजे काहीच रिझल्ट येणार नाही ना. मी कामच करत नाही. सगळं बसून राहतो." भगवंत म्हणला, "असं तर अजिबात करू नको. मा ते संगोत्स्व कर्मणी." कर्म न करण्याचा विचार हा अजिबात करू नकोस. आणि तसं करणं हे सगळ्यात घातक आहे. कारण कर्म न करणं म्हणजे काय? थोडक्यात एक प्रकारचा आळस. झोपा काढत राहायचं. काहीच करायचं नाही. मला झोप काढत बसतो मी. ॲक्शनच करायची. यानी तामसिक गुण जो आहे अधिकाधिक वाढत राहणार. या तामसिक गुणांच्या वाढीनं तामसिक कर्म वाढत राहणार आणि पर्यायाने तामसिक फळं वाढत राहणार. जे हे अटॅचमेंट मला नको आहे, हे बॉन्डेज मला नको आहे, म्हणून मी कर्म न करण्याचा प्रयत्न करतोय, पण त्यातनं अजून घातक परिस्थितीमध्ये मी जाऊन अडकतो. काहीच न करणं हे सगळ्यात घातक आहे. म्हणून आपल्याकडे म्हणतात ना, काहीच न करण्यापेक्षा चुकीचं केलं तरी चालेल. पुढं जरी केलं तरी चालेल. काहीच न करणं हे सगळ्यात घातक आहे. म्हणून कर्मच न करण्याचा जर तू विचार करत असशील, तर तो सगळ्यात जास्ती घातक आहे आणि तोही अधिकार तुझ्याकडे दिलेला नाही. तुला अधिकार कशाचा आहे फक्त? कर्म करण्याचा. कर्म न करण्याचा सुद्धा अधिकार नाही. आणि कर्म न करणं हे सुद्धा एक कर्म करणंच आहे. मागे आपण एक श्लोक पाहताना कर्माचे जे प्रकार पाहिले होते. कर्म, विकर्म, अकर्म. रेग्युलर ज्या आपल्या ड्युटीज असतात, त्याला आपण स्वधर्म असं म्हटलं होतं, की जी स्वतःची नैतिक कर्तव्य आहेत, ती करणं म्हणजे कर्म करणं. धर्मशास्त्रांनी आपल्याला जी काही शिकवण दिली आहे, की अशी तुम्ही कर्म करायला पाहिजेत. उदाहरणार्थ, की मनुष्य आहात, मनुष्य इतर जीवांचं रक्षण करणं, त्यांचा सांभाळ करणं हेही तुमचं कर्तव्य आहे. ते करणं, निसर्गाचं रक्षण करणं हेही तुमचं कर्तव्य आहे. किंवा यज्ञ-याग करणं, धर्माचं नुसार आचरण करणं, ही धार्मिक जी काही कर्म आहेत किंवा धर्माने सांगितलेली जी कर्म आहेत, दॅट इज कॉल्ड विकर्म. आणि काहीच न करणं, दॅट इज अकर्म. पहिलं जे कर्म आहे, की मला कर्म तर करायचं आहे. आई-वडील किंवा मुलगा चांगला जर असेल तर अर्थात. तो जेव्हा आई-वडिलांसाठी काही काम करतो किंवा त्यांच्यासाठी काही कर्म करतो किंवा आई-वडील मुलासाठी जेव्हा काम करतात, त्यांच्या मनात अशी अजिबात इच्छा नसते, की मी एवढं मुलासाठी करतोय, आता मुलांनी पण माझ्यासाठी करायला पाहिजे. हे केलं तर आनंदच आहे. नाही केलं तर दुःखही आहे. परंतु त्याने असं करावं म्हणून मी त्याच्यासाठी हे करते, असा भाव आईमध्ये नसतो. आईमध्ये असते प्रेमभावना. कर्मफळाशी ती अटॅचच झालेली नसते. तिला एवढंच माहिती आहे, की आपल्याला हे कर्म करायचं आहे. आपलं कर्तव्य आहे म्हणा, आपलं प्रेम आहे म्हणा, करायचंच आहे. दुसरं जे आहे ते धार्मिक कर्म आहे. ज्याच्यामध्ये आपली प्रत्येकाची काही ना काहीतरी डिझायर असते, इच्छा असते. आपण त्या इच्छेसाठी ते कर्म करत असतो, की अरे पुण्य करा, पुण्य केल्याने असं होतं किंवा असं फळ प्राप्त होतं. ही इच्छा असते आपली दॅट इज कॉल्ड राजसिक कर्म. आणि अकर्म, धर्माच्या विरुद्ध वागणं, स्वधर्माचं पालन न करणं, दॅट इज अकर्म. तामसिक कर्म. हे सर्वात घातक जे तमोगुणाची वाढ करतं, असं ते कर्म. आणि म्हणून जर आपल्याला आयुष्यात आनंदी, सुखी, शांत राहायचं असेल, तर जे वाटतंय ते कर्म करा. मनामध्ये ज्यावेळेला विचार येतायत, त्यावेळेला हा विवेक जागृत ठेवा. आपण जे करतोय कृती, त्याच्यातनं काय तयार होऊ शकतो, त्याचे रिझल्ट काय असू शकतात? मला कुठं थांबलं पाहिजे? एखादं कर्म जे वाईट आहे, असत्याला धरू नये, अधर्माला धरू नये, माझ्या स्वधर्माला सोडू नये, असं जर कर्माचा विचारही मनात येत असेल, तर
तिथेच बदलायला हवा. मग तो विचार म्हणजे बऱ्याचदा असं वाटेल, की मन जे आहे याच्यामध्ये इतके सातत्याने विचार असतात. मग विचारच करायचे नाहीत. विचार न करणं हे सुद्धा कर्मच आहे. कारण मनात विचार येणं हा मनाचा स्वभाव धर्म आहे. मग आता मला त्यातनं बाहेर पडायचंय. मग मी काय करायला पाहिजे? मागे एक उदाहरण दिलं होतं सगळ्यांना जे रामकृष्ण परमहंसांनी सांगितलेलं, की पाण्यामध्ये इम्प्युरिटी ही चांगली नसते. पण पाण्यामध्ये जर तुरटी जी बाहेरून एखादी गोष्ट ॲड केली, तर तुरटी ही पाण्यातली इम्प्युरिटी सुद्धा घालवते, प्लस स्वतःही विरघळून जाते. तसंच माझ्या मनातील विचार जे मला नको आहेत, जे मला बदलायचे आहेत, पण मग ते न विचार करणं हे सुद्धा मला जमू शकत नाही, कारण तो मनाचा स्वभाव नाही आणि अगेन्स्ट द नेचर मन काम करू शकत नाही. मग त्या मनाला ईश्वराचा, सत्याचा, धर्माचा विचार त्याला द्या आणि तोच विचार सातत्याने घोळत ठेवण्याचा प्रयत्न करा. अल्टरनेटिव्हज द्यायला पाहिजे. हा विचार नाही करायचा तर मग काय करायचा हे मनाला आपण सांगायला पाहिजे. आणि जेव्हा हा दुसरा धार्मिक, सात्विक, सत्यतेचा, ईश्वराचा विचार हा जास्तीत जास्त प्रकट होत राहील, तसे-तसे हे नको असलेले विचार, पूर्वसंस्कार ऑटोमॅटिक गळून पडतील. 9व्या अध्यायामध्ये आपल्या एका प्रश्नाचं भगवंत उत्तर देणार आहे. प्रारब्ध नष्ट करता येतं का? भगवंत म्हणतो, विथिन सेकंड. एका सेकंदात पूर्वसंस्कार, पूर्वकर्म, प्रारब्ध नष्ट होऊ शकतात. आपण तसं कर्म करणं आवश्यक आहे. अशा प्रकारे आजचा हा श्लोकांमधनं कारण हा अनेकदा सगळ्यांच्याच आयुष्यात भेडसावणारा किंवा येणारा विचार आहे. हे सगळं माझेच आयुष्याचे भोग आहेत, माझेच कर्म आहेत, पण ह्यातनं बाहेर कसं पडायचं मलाच नाही माहिती. त्याचं उत्तर इथे आपल्याला देण्याचं भगवंतांनी केलेलं आहे, की तुम्ही कर्म करा. तुमच्या कर्मावर अधिकार आहे. तुला जर माहिती ह्या कर्माने जर तुझं वाईट फळ मिळणार आहे, तर तू ते कर्म करायलाच जाऊ नकोस. ते स्वातंत्र्य तुला दिलंय. पण एकदा ते कर्म तुझ्या हातून घडलं, मग मात्र त्याचे काय रिझल्ट लागतील, ते तू थांबवू शकत नाही. त्याच्यावर तुझा अधिकार नाही आणि तू ते ठरवूही शकत नाहीस. आणि कर्मफळामध्ये अडकून ते कर्म करायला जाऊ नकोस. म्हणजे आपण बऱ्याचदा आपल्या केलेल्या कर्माचं क्रेडिट घेतो. हे माझ्यामुळं झालं, हे माझ्यामुळं झालं. मी नसतो तर हे झालंच नसतं. हे ज्यावेळेला करतो त्यावेळेला आपण ते स्वतःहून असं म्हणतो, की हे कर्म मीच केलंय. मग हे कर्म मी केले ह्याचं जर क्रेडिट मी घेत असेल, तर त्या कर्माचे होणारे कॉन्सिक्वेन्सेस याचाही स्वीकार मला करावा लागेल. जसं ते एक गोष्ट सांगतो आणि थांबतो जास्ती वेळ घेत नाही, की देवाकडे एक माणूस येतो आणि देवाला म्हणतो, "काय देवा म्हणे तू सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करत नाहीस." देव म्हणतो, "काय झालं?" आणि "बघ सकाळपासून किती भक्त तुझ्याकडे आलेत, कित्येकांनी काय-काय मागितलंय, पण तू काही सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करत नाही. काहींच्या करतो आणि काहींच्या नाही करत. पार्शालिटी करतो" म्हणे. देव म्हणतो, "अरे बापरे! माझ्याकडनं खूप मोठी चूक होतीये. एक काम कर" म्हणे, "24 तासासाठी तू माझ्या जागेवर उभा राहा आणि तुला जे योग्य वाटेल ते तू कर. मी तुला सगळे अधिकार देतो." त्याला आनंद होतो. तो म्हणतो, "वाह! वाह! जो येईल त्याचे सगळ्यांचे ज्या काही इच्छा असतील त्या मला पूर्ण करून द्यायच्या आहेत." वेगवेगळे लोकं येतात, वेगवेगळ्या इच्छा व्यक्त करत असतात. हा सगळ्यांना तथास्तु, तथास्तु म्हणत असतो. आणि अशातच एक माणूस येतो आणि तो देवाला म्हणतो, "देवा, अरे माझं पाकीट हरवलंय. माझे त्याच्यात खूप पैसे होते. तर देवा मला तेवढं पाकीट सापडू दे." आणि नेमकं ते पाकीट जे असतं ते बाजारामध्ये पडलेलं असतं. ते पाकीट जे आहे ते काय गरिबाला मिळतं. तो इकडे-तिकडे शोधतो पण त्याला कोणी भेटत नाही. म्हणून ते पाकीट घेऊन घरी येतो. त्यातले पैसे असतात. त्याला खूप आनंद होतो. आज आपल्या मुलाबाळांना खूप छान खायला मिळेल. या आनंदात तो असतो. आणि इकडं या माणसाने देवाकडे इच्छा व्यक्त केलेली असते आणि देवाच्या बदली असलेला हार, तो म्हणतो, "अरे इच्छा पूर्ण केली पाहिजे." पोलिसांच्या मार्फत त्या माणसाला पकडायला लावतो. ते पाकीट ह्याचा याला परत आणून देतो. देवाला म्हणतो, "बघ देवा, मी कशी इच्छा पूर्ण केली." देव म्हणतो, की हसतो फक्त. 24 तास उलटून जातात. देव पुन्हा त्याच्या जागेवर येतो. देव त्याला म्हणतो, "अरे काल त्या माणसाचं तू पाकीट दिलंस, खूप छान केलंस.
पण अरे ही माझी योजना होती. ती मुलं जी आहेत त्याचे 7 दिवस उपाशी होते. त्यांच्या जेवणाची व्यवस्था मला करायची होती म्हणून मी ते काम केलं होतं आणि ज्या माणसाचं पाकीट गेलंय, त्या माणसांनी लुबाडून, दुसऱ्यांचं हिरावून ते पैसे गोळा केले होते. म्हणून त्यातला काही भाग ह्यांच्या वाट्याला यावा आणि त्यांच्या आयुष्यातलं दारिद्र्य किंवा ती भूक यांची शमावी असं माझं नियोजन होतं. पण तू सगळंच काही बदलून टाकलंस. बिचारे त्यांना आजही उपाशीच राहावं लागलं. कर्म करण्याचं स्वातंत्र्य आपल्याकडे असतं. फळ काय, कसं, कधी, किती मिळेल आपण नाही ठरवू शकत. सो म्हणून आपल्याला जर सुखी व्हायचं असेल, आनंदी व्हायचं असेल, जास्तीत जास्त योग्य कर्म करण्याचा प्रयत्न करा. जे तुम्हाला वाटतंय ते कर्म करण्याचा प्रयत्न करा. पण कर्मफळांशी अटॅच जर झालात, तर मात्र या बंधनात राहणार, गुलाम म्हणून जगावं लागणार आणि गुलामाला स्वातंत्र्य नसतं आनंदी व्हायचं. मालक जेवढं शिकवेल, तेवढंच काम करायचं किंवा तेवढंच आपलं आयुष्य आहे. हेच त्या गुलामाचं आयुष्य आहे. जर आयुष्यामध्ये आनंदी व्हायचं असेल, तर ही गुलामी सोडावी लागेल. स्वतंत्र व्हावं लागेल आणि आपण स्वतंत्र आहोत, हे आधी स्वतःला पटवून द्यावं लागेल. अवघड आहे, पण नथिंग इज इम्पॉसिबल. स्वामीजी असं म्हणतात, की एखादं ध्येय तुम्ही जर निवडलं असेल, ते ध्येय पूर्ण करण्यासाठी तुमची पूर्ण ताकद लावा. तुम्ही एकदा नाही, दोनदा नाही, 1000 वेळा जरी ते ध्येय पूर्ण करण्यामध्ये अ, काय म्हणूया आपण, अपयशी झालात, पडलात, तरी पुन्हा 1001 वेळेला पुन्हा उभे राहा. पुन्हा कंबर कसून प्रयत्न करा. तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. रोज थोडं-थोडं जर आपण करत गेलो, तर निश्चित आपल्याला यश येईल. कदाचित लगेच येणार नाही. काही वर्षांनी का होईना, पण आपण ह्याच्यामध्ये यशस्वी होऊ आणि खऱ्या अर्थाने आपण स्वतंत्र असू, आनंदित असू आणि शांत असू. सो हे स्वातंत्र्य उपभोगण्यासाठी आपण सर्वांनीच या श्लोकाचा जरूर अभ्यास करावा आणि हे कर्म कसं करायला पाहिजे, आपल्या जीवनामध्ये याचा जाणीवपूर्वक अभ्यास करा आणि जो मिळणारा आनंद आहे, मग तो आनंद जो मिळेल त्याची सुद्धा इच्छा ठेवायची नाही. नाहीतर तुम्ही म्हणाल, की मी आता असं वागले ना, की मला शांत वाटतंय. तर त्या रिझल्टशी पुन्हा कनेक्ट झाला तर पुन्हा इकडे जसं सुख मिळणार आहे, तसं मग ते दुःखही मिळणार आहे. त्यामुळे सात्विक फळ जे आहे, त्याही फळाची इच्छा करायची नाही. पण हरकत नाही सुरुवातीला तमसवरनं रजोगुणी, रजोगुणीवरनं सत्वगुणी आणि सत्वावरनं आपण या 3 गुणांच्या पलीकडे जाऊ शकू. पण सुरुवात करा. निश्चित प्रकारे याच्यामध्ये यश लाभेल आणि अ, आयुष्यात सक्सेस जो आपल्याला हवा असतो कुठल्याही बाबतीमधला, तो निश्चित आपल्याला मिळू शकतो. होपफुली मी प्रयत्न केला आपल्यापर्यंत ही गोष्ट पोहोचवण्याचा. प्रयत्न करा तुमच्या जीवनात जेवढं इम्प्लिमेंट कराल त्याशिवाय हे गोष्ट कळणार नाही. आणि जेवढं स्ट्राँगली विचार करून, निश्चय पक्का करून, ती निश्चयात्मिका बुद्धी जी आहे, नक्की ठरवून, की मला हे करायचंच आहे, असं करून जर आपण हे करायला सुरुवात केली, तर एक ना एक दिवस नक्की आपण यशस्वी होऊ. याच्यावर पूर्ण विश्वास ठेवा. सुखी जीवनाचा एवढाच एक मंत्र आहे. धन्यवाद. आपण